इतनी सी हंसी इतनी सी खुशी इतना सा टुकड़ा चांद का। हाय, कशा आहे सर्वजण? मजेत? मी सुद्धा मजेत आहे, खुशीत आहे। खुशीचं कारण हे आहे की मी तुम्हाला दोन महिने आधी सांगितलंच होतं दीदीने क्लास लावलेला आहे। दीदीला क्लासमध्ये फर्स्ट प्राइज भेटलं होतं आणि तिच्या क्लासमध्ये ती म्हणजे फर्स्ट नंबरमध्ये सर्व मुलींमध्ये फर्स्ट नंबरमध्ये इंग्लिश एकदम स्पीडमध्ये बोलणारी मुलगी ठरली। तर तिला या आठवड्यामध्ये पण काय हवं, स्टुडंट ऑफ द वीक दिसलं का, हे प्रमाणपत्र भेटलं। आणि हे दीदी आत्ताच आली। आणखी काय गिफ्ट भेटलं बाळा, दाखव। हां, बॅच पण मिळाली तिला स्टुडंट ऑफ द वीक। आणि हा दीदीचं स्वागत केलं म्हणजे दीदीला शाबासकी मिळाली की छानपैकी इंग्लिश बोलते दीदी। आणि छानपैकी कमी महिन्यामध्ये खूपच कमी महिने झाले, 1-2 महिन्यामध्येच आता तिने इंग्लिशमध्ये छानपैकी म्हणजे जे शिकवतात ना सर त्यांच्याशी सुद्धा ती बोलण्यामध्ये एकदम स्पीडमध्ये बोलली। तर त्यामुळे तिला प्रेझेंट मिळालं आणि प्रमाणपत्र मिळालं, बॅच पण मिळालं। आत्ताच आली ती घरी आणि आमचे जेवणच सुरू होते बरं सर्वांचे। हे आम्ही जेवणच करत होतो सर्वजण, जेवणाचीच तयारी सुरू होती आमची। आणि दीदी आली आणि सरप्राईज एकदम तिने सांगितलं, खुश झाली, आनंद झाला। म्हटलं चला हा आनंद तुमच्याशी सुद्धा शेअर करावा सर्वांशी, म्हणून हा छोटासा ब्लॉग तयार केलेला आहे। तर प्लीज नक्की बघा आणि लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। तर चला, तर मग बघितलं, छोटीशी खुशी झाली आम्हाला यावर्षी। म्हणजे कसं आहे, येणारा वर्ष एकदम आनंदाचा सुरू आहे। आणि दीदी म्हणते की आता 2 दिवसानंतर पुन्हा तिला गिफ्ट मिळणार आहे। ते पण जे क्लास घेतात रेग्युलर, जे क्लासमध्ये ज्यांचा क्लास आहे त्यांच्या हातातून तिला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे ती अशी सांगत आहे। तो पण ब्लॉग बघा आणि आजचा पण हा छोटासा ब्लॉग बघा, कारण की माझी दीदी खूप खुश आहे। आणि कसं असते ना, आपल्या मुलांची छोट्या खुशीमध्ये आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो। तर प्लीज आमच्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि आमचा छोटासा ब्लॉग नक्की बघा। बाय।